नमस्कार मित्रांनो, तर मी आहे आता तलावपालीला आणि आता वाजल्यात 6:45. इथे आत्ताच आलो, जरा साईडला थांबलो आहे आणि उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऑन केलेले आहेत. गॅस पण आज कमी आहे, जरा दाखवतो जा मग तुम्हाला. गॅस हे बघा, गॅस एक गाडी राहिलेली आहे, बघूयात त्याच्यावरती आपण थोडी चालवू. गॅस पंपवरती गॅस पंप भेटला जवळपास असला कुठे तर तिथे गॅस भरून घेऊ. पण याच्यावरती चालेल, बऱ्यापैकी चालेल गाडी आपली, त्याच्यामुळे आता लगेच गॅस भरत नाही मी. जेव्हा जवळपास कुठे गॅस पंप असेल तेव्हा भरेल. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो आहे, कशा आपल्याला ट्रिप भेटतात, कुठे कुठे जातो आहे आपण आज, त्याबद्दल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी नेहमीप्रमाणे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. मी आता उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऑन केलेले आहेत. मीटरवर भेटला इथून भाडा, तर तो पण घेऊन जाऊयात. तर भेटूयात आता डायरेक्ट पुढे. मी आहे आता मुलुंड वेस्ट. तर आत्ता तिथे तलावपालीवरनं एक ट्रिप घेऊन आलो मी उबरवरती. मला त्याचे 90 रुपये भेटले. जरा मला चेक करावं लागेल किती भेटले. गेलं सी डिटेल्स. पवईची ट्रिप असते. 94 रुपये भेटले मला इथे मुलुंडला यायचे. पहिलीच ट्रिप घेऊन आलो. आता 7:20 झाल्यात. बराच टाईम झाला तिथे मी उभा होतो तलावपालीला आणि उबरवर एक ट्रिप वाजली. ही तिकडूनच भेटली मला, ती जिथे उभा होतो तिथूनच ट्रिप भेटली उबरची. तर त्यांना मी सोडलं इथे, तुम्हाला दाखवत होतो मग. हे बघा, पहिली ट्रिप घेऊन आलेलो आहे मी मुलुंडला. कुठे गेलं रे, हे बघा 94. दिसतंय का तुम्हाला? तर ही पहिली ट्रिप घेऊन आलो इथे. आता इथे थांबलोय मी, बघूयात इथून कुठली भेटते आपल्याला. आता 7:20 झालेले आहेत. मुलुंडमध्येच आहे आता. 2 ट्रिप घेतल्या, एक उबरवरती आणि एक रॅपिडोवर. मुलुंडमध्येच फिरतोय. 2 ट्रिप घेतलेल्या आहेत. एकाचे मला दोन्ही ट्रिपचे 60-60 रुपये भेटले. आणि आता मुलुंड स्टेशनला सोडलं पॅसेंजरला आणि इथून आता बाहेर निघून, स्टेशनवरून बाहेर निघून कुठेतरी आता थांबतो साईडला. आता मार्केटमध्ये आहे मुलुंडच्या, भाजी मार्केट. स्टेशनच्या बाजूलाच मार्केट आहे. बघूयात बाहेर कुठेतरी थांबतो. मित्रांनो, मी आहे आता राम मारुती रोडला. इथून लेफ्ट घेऊन आता मी 3 पेट्रोल पंपला जातोय गॅस भरायला. कारण आता इथे आलोय तर भरून घेतो, कारण परत नंतर पुढे जाऊन कुठे भेटेल नाही भेटेल, त्याच्यापेक्षा भरून घेऊयात. त्याच्यामुळे समोरच आहे 3 पेट्रोल पंप. आलो आहे आता 3 पेट्रोल पंपच्या गॅस पंपच्या लाईनवरती. हे बघा केवढी लाईन. तर लाईनमध्ये मी उभा आहे आता. बघूयात किती टाईम लागतं. आता वाजल्यात 8:53. म्हणजे मी 6:45ला निघालो होतो इथून आपला तलावपालीवरनं. त्याच्यानंतर आता 8:53 झाल्यात आणि आतापर्यंत उबरवरती 250 झालेले आहेत. उबरवरती मी घेतलेले आहेत 3 ट्रिप 250 आणि रॅपिडोवर एक ट्रिप 60 रुपये. तर आता 8:54 म्हणजे 53-54 झालेले आहेत. 9 वाजतील आता. तर 7 वाजल्यापासून पकडूयात. 7, 8, 9 2 तासात 250 उबरवरती आणि
रॅपिडोवरती 60 रुपये. तर आता मी गॅस भरतो आणि मग इथून बघूयात आपल्याला कुठली ट्रिप मिळतात. गॅस तर भरून झालेली आहे. 270 रुपयाची गॅस बसली, फुल केलेली आहे. आता इथे रिक्षा समोर रिक्षा लागल्यात म्हणून निघायला थोडं निघेल आता. रस्ता तर आता 270ची गॅस भरलेली आहे मी. आता इथे कुठे ते थांबतो, तुम्हाला दाखवतो. गॅस एकदम फुल केलेली आहे. थांबायला जागा बघायला लागेल मला कुठेतरी. जोगेश्वरी ईस्टची ट्रिप वाजते. इथे थांबू. ओके, आता इथे थांबलो आहे. हे अंधेरी वगैरेची ट्रिप वाजते. तुम्हाला गॅस दाखवतो का? हे बघा, गॅस आता फुल केलेली आहे. आता बघूयात इथून कुठली ट्रिप मिळते. या अंधेरीच्या वगैरे ट्रिप वाजत आहेत, पण आपल्याला अंधेरीला नाही जायचं. बघूयात आता इथून कुठली ट्रिप मिळते. गोखले रोड नौपाडा. गोखले रोड सरळ ना तुम्ही एकदम सरळ जाऊन लेफ्ट, नाही तर इथून जाऊन राईट मारा आणि सरळ जा. असं आहे का? हां, किंवा इथून गेले तरी चालेल. मित्रांनो, मी आहे आता पाचपाखाडीला कौशल्य हॉस्पिटलच्या इथे. आत्ताच एका पॅसेंजरला सोडलं इथे आणि तुम्हाला इथे एक प्रसिद्ध मंदिर आहे ठाण्यातलं. ते आत्ताच नवीन बांधलेलं आहे, आई तुळजाभवानीचं. ते दाखवतो आहे बघा, किती सुंदर वाटतं आहे मंदिर. छान वाटतंय ना? कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतंय मंदिर. आत्ताच तो नवीन बांधलेला आहे, म्हणजे झाला असेल एक वर्ष जास्त झाला असेल बांधून, पण छान वाटतंय. एकदम जुन्या टाईपमध्ये असा दगडांचा वगैरे वाटतंय. तर आता इथे आलो आहे मी. रॅपिडोवर एक ट्रिप घेऊन आलो इथे 60 रुपयाची. मगाशी मी 3 पेट्रोल पंपच्या इथे होतो, तुम्हाला तर माहीतच आहे. 60 रुपयाची इथे एक ट्रिप घेऊन आलो. कौशल्य हॉस्पिटलला सोडलं. खूप आज लेट ट्रिप भेटत आहेत, म्हणजे थांबावं लागतं आहे खूप. बघूयात, तरी पण अजून खूप टाईम आहे आपल्याकडे. आता सरळ लेफ्टला आहे बघा. हां, तर थांबावं तर लागतं आहे, पण आता वाजल्यात 9:48, म्हणजे 9:45 वाजेपर्यंत. 9:45 वाजायला आल्यात. आता वाजल्यात 10 वाजायला आल्यात. बघूयात. आतापर्यंत तर उबरवरती झालेले आहेत 250, मगाशी जसं सांगितलं मी तुम्हाला तसं, आणि रॅपिडोवरती 120 असे झालेले आहेत. मीटरवर तर काय भेटलं नाही आज. थांबावं तर बरंच लागलं. हे वागले एस्टेट वगैरे वाजते. वागले एस्टेटला आपल्याला जायचं नाही आहे. तर बघूयात. हे रबाले वगैरे एवढ्याला ट्रॅफिक असते या टायमाला तिथे जायला, म्हणून मग वैताग येतो. तर बघूयात इथून कुठली ट्रिप मिळते आपल्याला. आत्ताच एका पॅसेंजरला कोलशेतला सोडलं. रॅपिडोवर एक घेऊन आलो होतो ट्रिप, त्यांना सोडलं मी कोलशेतला आणि आता मी जातो आहे घरी. कारण मला
गावातनं एक भाडं आहे, तुर्ब्याला चाललो आहे, ट्रॉम्बे मुंबई. तर तिकडून मला रिटर्न यायचं आहे, म्हणजे तिथे जाऊन थोडा अर्धा पाऊण तास वेट करून मग तिथून मला यायचं आहे रिटर्न त्यांनाच घेऊन. तर अशी एक ट्रिप आहे मुंबईची, म्हणजे ट्रॉम्बेची, ट्रॉम्बे तुर्बे. तर आता जाता घरी, मग निघणार. आता 11 वाजायला आल्यात, 10:53 झालेले आहेत. जातो घरी, तिथून लगेच निघणार आहे जायला. तुम्ही काल व्हिडिओ बघितली होती? हा का? कुठे घर आहे? गोव्याला गेलेला ना? हा ते देऊ. हा, गोव्याला गेलेलो. चालेल भाई झाले ना आपले. हा, थँक्यू. तर मित्रांनो, मी आलो आहे आता ट्रॉम्बे मुंबईला. हे बघा, इथे हे ग्राउंड आहे आणि हे ट्रॉम्बे कोळीवाडा. तर इथे आलो आहे मी आता एक भाडं घेऊन. तर वेट करतो आहे आता इथे. आताच पोचलो आहे. बघूयात किती टाईम लागतं. इथून निघणार, लगेच निघणार, जास्त वेळ थांबणार नाही आहे, लगेच इथून निघणार. तर आता येता तुम्ही बघितलं असेल, बाईकवरती एक जण बोलत होता की ते सगळं म्हणजे असं फॅन वगैरे असलं. तर तो माझा भाऊ होता. मस्ती करत होता जरा. त्याने रस्त्यात बघितली नाही गाडी येता, त्याच्यामुळे तो मस्ती करत होता. कारण असे बरेच जण मला भेटतात ना, व्हिडिओ बघणारे वगैरे, आपले फॉलोअर, सबस्क्रायबर. त्याने पण, मी कशा त्या व्हिडिओ टाकतो ना, तर त्याने पण त्या बघितल्या होत्या. तो मस्ती करत होता माझ्याकडे, असा सीन आहे. तर असो, आता मी आलो इथे, थांबतो जरा, बघूया. तिथून निघणार आणि मग डायरेक्ट जाणार घरी. आज इथेच मला बहुतेक लेट होईल, त्याच्यामुळे मग जो रोजचा आपला पॅसेंजर असतो त्यांना सोडायला जमणार नाही मला, ड्रॉप करायला. त्याच्यामुळे मग बघूयात, जमलं तर जाईल, नाही तर मग सांगून ठेवलं आहे तसं त्यांना मी. जमलं तर जाईल, नाही तर मग इथून डायरेक्ट घरी. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल, जे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असेल, मी मुंबई साईडला कधी येत नाही. म्हणजे आता इथे ट्रॉम्बे झालं, सायन किंवा अंधेरी, पवई, भांडुपला पण मी जात नाही कधी. कारण कसं होतं, प्रॉब्लेम जे जुने आहेत, जे बघतात व्हिडिओ, त्यांना तर माहीत आहे काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे मी येत नाही. पण जे नवीन बघत असेल त्यांच्यासाठी सांगतो आहे की तिथे गेल्यानंतर कसं रिटर्न भेटायचे चान्सेस कमी असतात. म्हणजे ठाण्याचा, मुलुंडचा किंवा ऐरोली वगैरे, जिथे जिथे मी जातो. कुत्र्यांना हल्ली काय झाले काय माहिती, नुसते भुंकत असतात. तर जिथे मी नेहमी रिक्षा चालवतो त्या ठिकाणचे ट्रिप भेटायला थोडं अवघड जातं. त्याच्यामुळे मग डुक्कर आहे तिथे, त्याच्यावरती भुंकतात. तर मी काय सांगत होतो की मुंबईला वगैरे येत नाही मी, कारण रिटर्न भेटायचे चान्सेस कमी असतात. पण आज आलो आहे इथे, कारण इथून रिटर्न जायचं आहे मला घरी, त्याच्यामुळे मी आज आलो इथे. पण कसं असतं माहीत आहे का, काही जण म्हणतात मला कमेंटमध्ये वगैरे किंवा मेसेजमध्ये की रिटर्न भेटतात, इथून भेटतात भाडे, रिटर्न भाडे. पण ते कसं नशिबावर आहे, नशिबावर पण आहे, आणि असं रिटर्न भेटतातच, पण खूप थांबावं लागतं. थांबावं नाही लागलं तर कसं शेवटी नशिबावरच आहे, रिटर्न लगेच भेटला तर. पण कसं जास्त करून तर थांबावंच लागतं, खूप वेट करावं लागतं. दुसरी ट्रिप भेटायचं म्हणजे वाट पाहावी लागते. आणि कसं असतं, जर मी दिवसभर रिक्षा नाही चालवत, म्हणजे कंटिन्यू की मी सकाळी निघालो आणि डायरेक्ट संध्याकाळी घरी गेलो, असं नाही मी चालवत. जर तसं चालवत असतो तर मला इथे यायला काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मुंबई साईडला म्हणजे कसं आहे, रिटर्न कधी पण भेटला तरी मला चालेल, मला अख्खा दिवस काढायचा आहे रिक्षावरती. पण माझा कसा प्रॉब्लेम होतो, मी दुपारी मला घरी जायचं असतं. मग जर मी सकाळी इथे आलो मुंबई साईडला आणि मला रिटर्न 1-2 तास लागले रिटर्न भेटायला आणि मला रिटर्न दुपारी घरी यायचं आहे, तर काय मतलब नाही आहे ना. मग कसं मला कधी कधी एमटी यावं लागतं मुलुंडला वगैरे किंवा भांडुपला वगैरे. म्हणून मी अंधेरी, पवई किंवा सायन किंवा इथले भाडे घेत नाही, ट्रिप घेत नाही इथले.
असा प्रॉब्लेम असतो. जे नवीन असेल त्यांना ही गोष्ट माहीत नाही आहे, त्याच्यामुळे मी हे सांगतो आहे. जे जुने आहेत त्यांना माहीत आहे हे सगळं. आणि जर तुम्हाला कोणी नवीन असेल रिक्षामध्ये तर मी तर सांगेल, जर तुम्ही दिवसभर चालवत नसाल ना तर लांबच्या ट्रिप घेऊ नका. तुम्ही जर दुपारी घरी जात असाल सकाळी जाऊन तर जवळजवळच्या ट्रिप मारा, चांगले पैसे होतात. म्हणजे मी जसं करतो मुलुंड, ऐरोली, ठाण्यामध्ये चालवत असेल त्यांच्यासाठी सांगतो मी, किंवा जो कोणी त्यांच्या एरियामध्ये चालवत असेल, कोणी कल्याणमध्ये चालवत असेल, कोणी मुंबईमध्ये चालवत असेल तर तुमच्या एरियामध्येच जवळजवळचेच असे म्हणजे थोडे, आता समजा मुंबईमध्ये चालवत असेल तर मुलुंडपर्यंत या असं, किंवा कल्याणमध्ये चालवत असेल तर कल्याण, डोंबिवली, बदलापूर इथले भाडे घेतले तरी चालतात. म्हणजे असं माझ्या अंदाजाने मी सांगतो तुम्हाला, बाकी तुमच्यावरती आहे. असा विषय आहे सगळा. तर मित्रांनो, मी आलो आहे आता घरी, म्हणजे पोचतो आहे, गावामध्ये एंट्री केलेली आहे आणि आता वाजलेले आहेत 3. तर मी घरीच आलो डायरेक्ट. आणि आता तुम्हाला सांगतो, आज दिवसभरात उबरवरती मला 250 भेटले, रॅपिडोवरती 196 आणि प्लस आत्ता जे मी ट्रॉम्बेवरनं जाऊन आलो ना ते 700 रुपये भेटले. तर असे आजचे भेटलेले पूर्ण रिक्षावरती. आता पोचलो आहे घरी, म्हणजे पोचतो आहे, रिक्षा आता पार्किंगला लावेल. तर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हलिंगच्या आणि एंटरटेनिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.